नमस्कार, मी संदीप निर्माळ, निर्मळ पिंपरी तालुका राहता. मी एक कृषी व्यावसायिक पण आहे, कृषी सेवा पण आहे आणि एक शेतकरी पण आहे. आज आपण ज्या बागेमध्ये उभा आहोत, हा डाळिंबाचा बाग पहिलंच पीक आहे बागाचं, पहिलाच बहार आहे. आता 4.5 महिन्याचा प्लॉट झाला आहे आणि सेटिंग साधारण 30-35 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर फ्लॉवरिंग होती 50%. त्यावेळेस मानकांच्या साहेबांनी सांगितलं की एक सायटोसिल नावाचं काही प्रोडक्ट आहे, सेटिंगच्या काळामध्ये सेटिंगला पण मदत करतं आणि कळीची लांबी पण वाढवतं. आता जनरली मी कुठलाच प्रोडक्ट ट्रायल झाल्याशिवाय वापरत नाही आणि शेतकऱ्यांना पण देत नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण 4 लाईनसाठी त्याचं ट्रायल घेऊ. 45 दिवसाचे प्लॉट असताना आपण त्याची ट्रायल घेतली होती. त्यावेळेस 50% फ्लॉवरिंग होतं. जे फ्लॉवरिंग होतं त्याची सेटिंग पण फास्ट झालं आणि जे सेटिंग झालं त्याची कळीची लांबी पण आपल्याला खूप चांगली मिळाली. त्याच्यामुळे आज आपण त्या झाडावरती आताही बघू शकतो आणि आता आपण तर थिनिंग करावं लागली आपल्याला, कारण 150-200 प्लस सेटिंग झालं होतं. आपण प्रत्येक झाडाचं थिनिंग केलं आणि जास्तीची फळं काढून टाकली. त्याच्यामुळे सायटोसिल सारखं प्रोडक्ट जे आहेत, आपण सेटिंगसाठी बाकीची जी धावपळ करतोय ती करण्याची गरज नाही आपल्याला. कारण ते प्रोडक्ट असं नाही की काही त्याला जिब्रेलिक बेस आहे किंवा त्याच्यामध्ये काही हार्मोन्स आहे की ती झाडाचं इनबॅलन्स करते. तो डाऊट पण मी त्यावेळेस साहेबांना विचारला होता. तर आणि खरोखरच तसं नाही आहे काही, कारण आज 4.5 महिन्याचा प्लॉट असल्यानंतर आपण बघतोय क्लीन, कुठे काही बॅक्टेरियल बाईटचे इफेक्ट नाही, काही नाही. त्यामुळे असं प्रोडक्ट जर असेल तर आपला अनावश्यक खर्च कमी होऊन जातो आणि वेळेत सेटिंग होतं. वेळेत सेटिंग झालं की साईज मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की सायटोसिल सारखं प्रोडक्ट आपण सगळ्यांनी यूज केलं पाहिजे. याचं प्रति एकरचं जे प्रमाण आपण घेतलं होतं 4 ते 6 ml प्रति एकर. आता हा डाऊट तर मला होता की साहेबांना विचारलं की 4 ते 6 ml काय होणार आहे 1 एकरसाठी. तर त्यांनी मला सांगितलं होतं की आपण याचं डोसच ह्या पद्धतीने डिझाईन केलं आहे. त्यामुळे मी तिथे 4 ते 6 mlचं प्रमाण जे घेतलं होतं आपण ते त्या प्रमाणातच वापरलं तरी आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळाले. त्यामुळे म्हणजे टेक्नॉलॉजी खूप वेगळी आहे आणि रिझल्ट त्याचे त्या प्रमाणात खूप चांगले मिळाले. सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की मॅनकाइंड सारखी एक MNC कंपनी आपल्या या क्षेत्रामध्ये आली आहे आणि खरोखरच विश्वास ठेवण्यासारखी कंपनी आहे. त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो, सायटोसाइड सारखं प्रोडक्ट आहे, आणखी त्यांचे काही नवीन इकोट्रेम जेल सारखं प्रोडक्ट आहे, याच्यावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी वापर करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. थँक्यू, धन्यवाद.